नमस्कार, आमच्या या स्पेशल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ऑलिम्पिक आज संपते, आज शेवटचा दिवस आहे आणि जर पदक तालिकेत भारताचा नंबर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला 70-80 देशांच्या खाली जावं लागतंय। साधारण प्रत्येक ऑलिम्पिक नंतर ज्या काही चर्चा होतात त्यामध्ये एक औपचारिक चर्चा, जशी आपण म्हटले की ऑलिम्पिक मध्ये भारताला आजचे दिन कधी येणार, ऑलिम्पिक मध्ये भारताचे मेडल्स कधी वाढणार, ही एक ठरलेली चर्चा आहे। प्रत्येक ऑलिम्पिक नंतर ही चर्चा करावी लागते। त्यानंतर परिस्थिती सुधरत नाही, काही दिवस चर्चा होते, एखाद दोन मेडल्स मिळतात, त्या मेडल्स मिळाल्याचा आनंद होतो, कोट्यावधी रुपये त्या खेळाडूला दिल्या जातात। जेव्हा गरज असते तेव्हा मात्र पैसा खर्च करायला कोणी तयार नसतं। परंतु औपचारिकता का असेना ही चर्चा करायला पाहिजे की ऑलिम्पिक मध्ये भारताला आजचे दिन कधी येणार। आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व्ही करमरकर सर आहेत पुण्यावरून, त्यासोबतच विश्वजित शिंदे जो राष्ट्रीय नेमबाज आहे तो देखील आहे, दीनानाथ सिंग हिंद केसरी ते कोल्हापूरवरून आपल्या सोबत आहेत, आणि त्यासोबत हरीश परब सर जे जिम्नॅस्टिक कोच आहेत, आणि यासोबतच आपण एक वेगळा अँगल की ज्यामध्ये कदाचित भारतीय खेळाडू कमी पडतात का फिटनेसचा, त्याबाबत बोलणार आहोत, आणि त्यासाठी डॉक्टर ओंकार बेळगे आपल्या सोबत आहे। परंतु आपण चर्चेला सुरुवात व्ही करमरकर सरांपासून करूयात। सर, पुन्हा एकदा ऑलिम्पिक मध्ये 1, 2, 3 मेडल आपण खुश झालेले आहोत, कोट्यावधी रुपये आपण त्या खेळाडूंना दिले जात आहेत, आनंद उत्सव साजरा करून झालेला आहे। इतके वर्ष तुम्ही ऑलिम्पिक मधली ही परिस्थिती बघताय, काय तुमचं मत आहे? ही परिस्थिती सुधारणार आहे? काही शक्यता आहे की दर 4 वर्षानंतर आपण अशीच चर्चा करणार? नाही अमित, खरं बघ, आता आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करूया की मला वाटतं हे कसं सुधारणार। हे दर 4 वर्षांनी त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बोलायच्या आणि त्याच गोष्टी उगाळायच्या की आम्ही मागे आहोत, आम्ही मागे आहोत। का मागे आहोत? कारणं दरवेळेला सांगितली जातात, उपाययोजना केली जात नाही, आणि ह्या अपयशाला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी घ्यायलाच कोणी नाही, म्हणजे अकाउंटेबिलिटीच कोणाची नाही। तुम्ही म्हणालात सरकारची, तर सरकार भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे बोर्ड दाखवणार, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे आयोए ते दाखवणार राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडे, राष्ट्रीय क्रीडा संघटना पुन्हा आणखी कोणाकडे तरी बोर्ड दाखवणार किंवा राज्य संघटनांकडे। तर ह्या सगळा जो घोळ आहे त्यात माणसं बदलत राहतात, म्हणजे निदान संघटनातली नाही बदलत, ते 15, 20, 25 वर्ष राहतात। मंत्री मात्र सहसा बदलतात, स्पोर्ट्सचे सेक्रेटरी सुद्धा तेही बदलतात, सचिव वगैरे, पण हे माणसं पुन्हा 30 आहेत। आणि ते काय म्हणजे आज अशी गंमत झालेली आहे की ह्याचं कुणाला दुःख आहे किंवा याची काळजी कुणाला आहे? माझा असा समज आहे, जेव्हा आपण म्हणतो की आता परवा सिंधू अंतिम फेरीत आली होती, लोक म्हणायला लागले 130 कोटी लोक असं डोळ्यात जीव आणलाय आणि बघतायत तिथे, नाही हे खोटं आहे। 130 कोटी लोक जर बघत असते तर देशाचं चित्रच बदललं असतं। 130 कोटी लोकांना खेळाशी, विशेषतः ऑलिम्पिकशी काही देणं घेणं नाही आहे। त्यातले किती लोकांना असेल? माझ्या अंदाजाने अर्धा 1% लोकांना असेल। 1% म्हणजे फार वरचं झालं। आज तुम्ही आसपास विचारू नका कुठेही, वाईट वाटतं हे बघून, आणि इतकी वर्ष वाईट वाटत आलंय, आजही वाईट वाटतं। काय चाललं ऑलिम्पिकचं? तर खूप लोकांना ऑलिम्पिक माहीत नसतं। तुम्हाला त्या पुण्यातली एक गोष्ट सांगतो, पैलवान आहेत ते माझ्याहून चांगलं समजून घेतील आहे। मी रिक्षामध्ये होतो आणि मारुती महाराजांच्या विषयी एक बातमी होती, ते म्हटलं फार मोठा माणूस, हो म्हणे ते हिंद केसरी होते। अरे बाबा म्हटलं, हिंद केसरी नाही, ते आशियातले 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक घेणारे अपवादात्मक फार मोठे मल्ल होते। मला हे आम्हाला माहितीच नाही, आम्हाला हिंद केसरी तेवढं माहिती आहे। आता ही सर्वसाधारण माणसाची माहिती एवढी असते, आणि मला एवढं पुन्हा विचारायचं आहे तुम्हाला की खरंच देशाला याचं काही दुःख वाटतं का? राजकीय पक्षांना, त्यांच्या विद्यार्थी युवक संघटनांना, विरोधी पक्षाला, महिला संघटनांना आणि पत्रकारांना, आणि तुमच्या माझ्यासारखे जे पत्रकार आहेत किंवा चॅनल्सवर आहेत त्यांना तरी वाटतं का? प्रत्येक ह्याच्याकडे इव्हेंट म्हणून बघतो, आणि तळाचे जे स्पोर्ट्स आहेत त्याचे कार्यक्रम करा म्हटला तर करत नाहीत। कसं सुधारणार? बिलकुल सर, दुःख आहे की नाही तर आपण याच्यात मोठ्या प्रमाणात म्हणू शकतो की अनेकांना वाईट वाटतंय, खास करून ज्यांना खेळांविषयी प्रेम आहे त्यांना नक्कीच वाईट वाटतं की 120 कोटीचा देश आणि 1 किंवा 2 पदक। पण विश्वजित शिंदे आपल्यासोबत आहे, जो एक स्वतः खेळाडू आहे, नेमबाज आहे, राष्ट्रीय स्तरावर खेळलेला आहे। विश्वजित, 1 किंवा 2 कारणं जर द्यायचे झालेत, एक खेळाडू म्हणून कुठे कमी पडतोय आपण सातत्यानं ऑलिम्पिक मध्ये चांगली कामगिरी करण्यात? ऑलिम्पिक्स जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा सर्वोच्च खेळाडू सर्वोच्च परिश्रम करून कॉम्पिटिशनमध्ये आपले सर्वस्व लावत असतात।
आणि त्याच्याबरोबर नुसते ते एकटेच नसतात, तर त्यांचा पूर्ण देश, त्यांची अख्खी टीम, खूप लोक एका मेडलसाठी लढत असतात. आपल्याकडे मात्र फक्त खेळाडू आहे आणि अगदीच जास्तीत जास्त तर त्याचा कोच, याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे. त्यामुळे आपल्याला आणि आता विश्वजित, अभ्यास एक करायला मिनिट पाहिजे फक्त तुला की थांबवतो. आपली मुलं कुठे अनेक वेळा तर कमी कोच पडतात. पण हा. नाहीये, अनेक वेळा तर कोच पण नाही. हो. ऑलिम्पिकला जायच्या अगोदर ट्रेनिंग एका कोच कडून घेतात, त्याच्यासोबत एका दुसऱ्याच कोचला पाठवून दिलं जातं, कारण संघटनेत त्याचे कोणाशी तरी चांगले संबंध असतात. अगदी बरोबर बोलतोयस. आता तुला कविता राऊतचंच उदाहरण बघितलंस तर कविता राऊतचे जे लहानपणीचे कोच आहेत, ज्यांनी तिला जन्म दिला आणि अगदी आशियाई पर्यंत पोहोचवले, ते विजेंद्र सिंग इथेच होते. आणि दुसरेच कोच तिच्या बरोबर, ऑफकोर्स आपण फॉरेनहून कोच घेतो, सगळं मान्य, पण तो जिव्हाळा ज्या कोच बरोबर असतो तो कोच देखील त्यांच्या बरोबर असला पाहिजे. आणि जेव्हा आपण एवढे कोटी रुपये खर्च करतो, तर ह्या कोचेस, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, ह्या सगळी टीम त्याच्याबरोबर काम करायला लागले पाहिजे. आज निश्चितच OGQ किंवा दुसरे काही गो स्पोर्ट्स अशा संस्था बनल्यात ज्यांनी हे काम सुरू केलंय, पण ते प्रायव्हेट आहेत, त्यांच्याकडे अजून तेवढी भरभक्कम नाही. हेच जर काम सरकारने केलं आणि सरकार त्यांच्या बरोबर असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे काम आत्ता मॅचच्या आदल्या दिवशी किंवा 6 महिने आधी नाही, तर 3 वर्ष आधीपासून जर तयार झालं आणि ह्या सगळ्याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं गेलं, जसं डोपिंगचं, ह्या सगळ्याचं नॉलेज जर त्यांना दिलं गेलं, तर आज ही परिस्थिती आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती येणार नाही. मला खूप दुःख होत आहे की 6 वरून आज आपण 2 वर आलो. मला असं वाटत होतं, आम्ही सुरुवातीला म्हटलं होतं 6 वरून आम्ही नक्की 10 वर जाऊ, पण तसं घडलं नाही. अगदी माझ्या नेमबाजीमध्ये पण तसं काही घडलं नाही. पण बिलकुल 6 वरून 2 वर आलेलो आहोत. काही चुका झाल्या असतील, परंतु जो पैसा आहे तो पण विश्वजित खर्च होताना दिसत नाहीये. प्रत्येक वेळेस जर आपण बघितलं की यावेळेस ज्यांनी मेडल्स आणले, एकाचं श्रेय सरकार घेऊ शकणार नाही. पी सिंधूचं मेडल्स ती ज्या अकॅडमीमध्ये शिकली, जे कोच आहेत त्यांची वेगळी गोष्ट. या अगोदर जेव्हा बिंद्रानी मेडल आणलं होतं तेव्हा त्यांनी स्वतःचा पैसा त्यामध्ये टाकला होता. त्यामध्ये नेमकं फेडरेशन करतं काय मग? आता एकही मेडल आलं नाही ज्या ज्या क्षेत्रामध्ये, नेमबाजी असो, तिरंदाजी असो, आज कुस्ती असो, मग कोणाला जबाबदार धरायचं, जाब कुणाला विचारायचा? कोणी राजीनामा देताना दिसत नाहीये. म्हणजे फक्त खेळाडू किंवा तुम्हाला मिळणारा पैसा एवढंच, जबाबदारी कोणीच घेत नाही. निश्चित जबाबदारी कोणीच घेत नाही, पण यश मिळालं तर मात्र सगळे घेतात. ते ऑब्विसली आहे, पण जबाबदारी घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पूर्वीचे खेळाडू आहेत, जे आपले सिनियर्स आहेत, त्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. त्या लोकांना फेल्युअर्सचा अनुभव आहे, कुठे चुकलोय ते माहिती आहे. त्यामुळे त्या लोकांनी शासनाबरोबर मिळून असं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर जे एक्सपर्ट्स आहेत, मग ते इंडियामधले असो किंवा बाहेरचे असो, आज शूटिंगचं म्हटलं तर काही जुने कोच होते ज्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोचवले. ते थोडक्या पैशासाठी दुसऱ्या देशामध्ये गेले आणि आज ते देश छोटे छोटे इराण सारखे देश मोठे झालेत. तर ते चांगले कोचेस जे आहेत त्यांना हेरून घेतलं पाहिजे. कदाचित आपल्या देशांनी त्यांचं टॅलेंट ओळखण्यात कमी पडले असेल, परंतु हा जो मुद्दा होता की जे आपण बोलत होतो की एकही पदक मिळालं नाही, जबाबदारी घ्यायला कोणी तयार नसतं. आपल्यासोबत दीनानाथ सिंग आहेत, हिंद केसरी. सर, कुस्तीमध्ये निराशा झालेली आहे, एकही पदक आलेलं नाही. राहुल सारखा कुस्तीपटू सोबत जे राजकारण झालं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज हालत अशी आहे की आपण एकही पदक कुस्तीमध्ये मिळालेलं नाही आहे. जबाबदार कोण आहे याला? आणि कुस्ती जे संघ आहेत, किमान महाराष्ट्रातले जे मोठे कुस्तीगीर आहेत तुमच्यासारखे, तुम्ही कोणाला प्रश्न विचारणार आहात का? नहीं, ये ऐसी बात है कि जैसे अभी करमरकर साहब ने जो एक बहुत पुराने दर्द पर हाथ रख दिया, जैसे मारुति माने हैं, तो जो मारुति माने हैं, श्रीपति खंचनाले हैं, गणपत आंदोलकर हैं, ये हमारे आज के आधुनिक मल्ल विद्या के दैवत हैं. तो जब शासन की तरफ आज 10 साल हो गया, जैसे हमारे जैसे पहलवान, हम ये कहते हैं कि हमारे इन दैवत को पद्मश्री पुरस्कार दिया जाए. पद्मश्री के लिए 10 साल हो गया, हम कहीं कहीं आवाज़ उठा रहे हैं, मगर हमारी आवाज़, हमारा दर्द आज कोई सुनने के लिए तैयार नहीं है. तो फिर जिस मिट्टी की हमारी इस परंपरा ने इतने बड़े बड़े पहलवान दिए, उस मिट्टी की हानि बहुत हो रही है. हम ये सोचते की ही मातीची कुस्ती जगली पाहिजे. ह्या मातीतून, ह्या परंपरेतून, ह्या संस्कार से हम
मैट के लिए भी 100 में से 2-4 पहलवान को ढूंढकर उसमें निकाल सकते हैं, मगर जो खजाना है हमारा वो मिट्टी की कुश्ती की परंपरा है। अब हमें सरकार की तरफ से ये जाना होगा, जैसे पंजाब हरियाणा जो सरकार है, इस मिट्टी की अपनी कुश्ती के परंपरा के लिए या उनका जो संस्कार है वो हम महाराष्ट्र सरकार से विनती करेंगे कि सरकार जो है इस पर थोड़ा सा ध्यान रखें, इसका थोड़ा सा बजट बढ़ाएं, पहलवानों को बढ़ाने के लिए उनके जीवन को भी हमें सोचना होगा। और जैसे एक मिनिट इतिहास दीनानाथ जी, भूगोल मी दोन्ही तुम्हाला एक पासून- मिनिट फक्त थांबवतो. पैसा मिळतो, सगळं मिळतं, परंतु या राजकारणाचं काय करायचं? राहुल आवारे बद्दल आपण बघितलं, त्याची निवड झाली नाही, त्याच्यानंतर डोपिंग सारखे झाले, भारताची लाज गेली कुस्तीमध्ये. या सगळ्या गोष्टीकडे संघटना दुर्लक्ष करत नाही का? जेव्हा तुमचे इलेक्शन्स येतात, जेव्हा महाराष्ट्रातले ये महाराष्ट्रातले बात तो बहुत कुस्तीपटू सही का कह नाही रहे हैं जाऊ आप, लेकिन शकत? पहली बार की घटना सुनिए हमारी बात, ये पहली बार की घटना है कि पंजाब हरियाणा आज महाराष्ट्र की तरफ खड़ा हो गया नर्सिंग के लिए। क्या कारण है पता नहीं, मगर ऐसा कभी नहीं होता है। इसके पहले मारुति माने या आंदोलकर पहलवान, उन खचनाले या जो भी फॉरेन गए, जब हम गए तो यशवंतराव चौहान थे वहां पर। यशवंतराव चौहान के सामने अगर हमारा प्रश्न रख दिया हमने तो सारा पंजाब रुक जाता था। यशवंतराव चौहान के बाद हम ये देख रहे हैं कि आमच्या महाराष्ट्राच्या तिथे कोण नाही, हमारा दर्द सुनने के लिए वहां कोई है ही नहीं है। ये पहली घटना है कि पंजाब हरियाणा नर्सिंग के साथ है, लेकिन उन लोगों ने हमेशा हमारे महाराष्ट्र के पहलवान को सब जगह से रोकआउट किया। राहुल आवारे हुए, इसके पहले बंडा पाटिल, मारुति आड़कर, श्यामराव साबळे, या हम जो भी गए, युवराज पाटिल भी एक बार ट्रेनिंग के लिए गया, लेकिन इतना तकलीफ दिए कि बीच में छोड़ के चले आए। तो ऐसे जे फावडे चिवड आपल्या पायाकडे असते, पंजाब हरियाणा हमेशा महाराष्ट्र को बहुत ही कष्ट दिया है। ये पहली बार है कि नरसिंह राव की तरफ वो खड़े हो गए। बिलकुल तो ये सर. जो बरं, बातें नाही हैं, एक मिनिट तो मी हम तुम्हाला जरा इतिहास- थांबवतो. करमरकर सर, पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचं आहे की खेळाडूंना राजकारणाकडे बघायला लागतं. आता जर तुम्ही सगळं उत्तर बघितलं तर आमच्याकडे बघणारं कोणी नाही, किंवा त्यांच्याकडे बघणारं असेल तर मग तुम्ही ऑलिम्पिक पर्यंत जाऊ शकता किंवा तुमची ऑलिम्पिक वारी होते. हे जे राजकारणे आणि स्पोर्ट्स हे जे कनेक्शन आहे यांनी नुकसान केलंय आपलं. काही प्रमाणात केलंय, काही प्रमाणात फायदा पण करून दिलाय. जसं आता पैलवांनी यशवंतरावांचं उदाहरण दिलं, आणि जसं काही प्रमाणात शरद पवारांचं देता येईल, किंवा महाराष्ट्राच्या छोट्या क्षेत्रापुरतं बोलायचं तर अजित पवारांच्या विषयी बोलता येईल, किंवा इतर काही राज्यात असे नेते असतील. पण माझं म्हणणं ते तर बाळ लांडगे, म्हणजे ह्यांच्याहून खराब संघटक कोणी नाही. सगळे पुरस्कार मिळवलेत, सगळ्या परदेशी वाऱ्या होतात, पण त्यांना कधी लाज शरम नाही वाटली की किती वर्षात पूर्वी जो भारतीय ऑलिम्पिक संघ असायचा कुस्तीचा, त्यात 2 तरी मराठी पैलवान असायचे. आणि 72 म्युनिकचं ऑलिम्पिक जेव्हा बाळ लांडगे प्रथमच मॅनेजर प्रशिक्षक काहीतरी करून ते गेले होते तिकडे, तर तेव्हा असं 2 जण होते. पण 72 पासून 2016 इतक्या वर्षात ऑलिम्पिकला महाराष्ट्राचा एकही खेळाडू नाही, लांडग्यांच्या वाऱ्या चालू आहेत. आणि लांडग्यांना जिथे प्रतिष्ठा आहे, सरकार दरबारी प्रतिष्ठा आहे, आणि ते हिंद केसरी नसले फळांच्या विषयी आज बोलत नाही. पण एक मला गोष्ट आवर्जून सांगायची आहे, मग अशी विश्वजित बोलला, मी त्याच्याशी एका बाबतीत पूर्णपणे असहमत आहे. आज सरकारने जेवढं काय केलेलं आहे, भारत सरकार आणि ठिकठिकाणचे राज्य सरकार, तर त्यांनी खेळासाठी बऱ्यापैकी पैसा दिलेला आहे. आणि विशेषतः कॉमनवेल्थ गेम्स जो दिल्लीला झाले 2010ला, त्याच्या आदल्या वर्षापासून खेळाडूंना जे काय दिलं गेलं, म्हणजे त्यांना डाएट मनी आधी 600 रुपये दिवसाला होता, तो 800 पर्यंत केला गेला. सगळं दिलं गेलं, म्हणजे त्यांना किट दिलं गेलं, उत्तम किट दिलं गेलं, उत्तम परदेशी प्रशिक्षक संघटनेने सांगितलेले, सरकारने अजय माकनने ढवळाढवळ केली नाही, आणि नंतर आता भाजपही ढवळाढवळ केली नाही. आणि त्यानंतर परदेशी दौरे त्यांनी मागावे त्यांना मिळत होते. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, आत्ता जी टॉपची स्कीम आहे TOP टॉप, म्हणजे ऑलिम्पिक परफॉर्मन्सच्या विषयी, त्यात बरेच खेळाडू आहेत, आणि त्यात त्यांना 2-3 कॅटेगरी करून 50 लाख 75 लाख 1 कोटी असे दिलेले आहेत. माझा आक्षेप वेगळाच आहे की देशातल्या निवडक 200 400 500 लोकांच्या वर, म्हणजे तेव्हा कॉमनवेल्थ गेम्स व्हायला पहिलं जाळं होतं, त्यात निदान 2-3 हजार लोकांची अशी व्यवस्था केली गेली. थोडं कमी होतं तेव्हा, समजा डाएट मनी 600 रुपये असेल. पण ह्या देशात किती लोक आहेत? 120-130 कोटी लोक आहेत. तर हे जाळं इतक्या थोड्या लोकांच्यापर्यंत पसरणं, आज मी दारिद्र्य रेषेखालील म्हणतो आपण किती 28-30% किंवा 35% लोक आहेत. खेळाच्या बाबत बोलायचं तर खेळातली ही जी दारिद्र्य रेषा आणि म्हणजे खेळाशी संबंधच येणारे लोक, तर ह्या रेषेच्या खाली 95% 98% इतके लोक आहेत. म्हणजे ह्यांच्यापर्यंत खेळ पोचतच नाहीये.
आणि ही जबाबदारी मला वाटत नाही नुसती सरकारने घ्यावी. जिथे काही चांगल्या एनजीओ आहेत आणि हे गोल्ड क्वेस्ट वगैरे आपण त्यांना जरा जास्तीच महत्त्व देतोय. किती खर्च करतात सरकारच्या मनाने, शेंगदाणे आणि फुटाणे अशी आहे, पण ते करतायत ते चांगले आहे. चांगली माणसं आहेत त्यात, म्हणजे मोठमोठे प्रकाश पडुकोण, गीत सेठी यांच्यासारखे खेळाडू आहेत, वीरेन रासविनासारखा भारताचा हॉकी संघनायक त्यात आहे. पण किती देतात? नाव खूप होतं, आम्ही 60 लोकांना दिलं, पण तुम्ही 5 कोटी जर एवढ्या लोकांच्यात वाटले तर किती नाव घेणार? आज बघा, हे जे आपण जे म्हणतो की वर्ष कायम ठेवलं पाहिजे, आम्हाला सगळ्यात राग, सगळ्यात आपल्या देशात सगळ्यात घटिया, सगळ्यात खराब संघटना असेल तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, सगळ्यात खराब. आता त्यांनी जे एकच गोष्ट सांगतो थांबतो, आता जे मेडिकल ऑफिसर पाठवलेत दोघं रेडिओलॉजिस्ट आहेत. रेडिओलॉजिस्ट कधीपासून स्पोर्ट्स मेडिसिनचे डॉक्टर झाले? त्यात एकाच्या विषयी म्हणतात त्यांनी एक डिप्लोमा घेऊन आले जर्मनीतला, असेलही बाबा, पण ते रेडिओलॉजिस्ट आहेत. दुसरी गोष्ट अशी, हा असा त्याला एकदम जर आणून ठेवला त्या माणसाला, दोघांना दिली परदेशी वारी देऊन टाकली, ते नात्याक त्यातले देऊन टाकली, तर तो काय करणार? आपल्या 6 लोकांना दुखापती झाल्या होत्या, सायनाल झाली होती, एकदा श्रीजेश आपला भारताचा कर्णधार गोली हॉकीचा त्याला झाली होती, विनिता फोगटला झाली होती, 6 लोकांना झाली. हे कुणीच त्याच्यात नव्हते, कारण ते अपात्र आहेत. माझं म्हणणं, जो डॉक्टर आहे, जसं आता तुम्ही आणि यांनी बरोबर सांगितलं, तो 4 वर्ष 6 वर्ष ह्या सगळ्या खेळाडूंच्यावर असे 10 डॉक्टर असले पाहिजे सतत. तो अशी नाही की डॉक्टर, या मुद्द्याकडे आपण नक्कीच येऊयात सर. ही पूर्णपणे एक उदासीनता आहे, मग डॉक्टर असो की काही, परंतु अशा उदासीन वातावरणात देखील दीपा कर्माकर घडते, अशा उदासीन वातावरणात देखील ललिता बाबर फायनल पर्यंत जाते. हे सगळं कुठून येतं आणि जिम्नॅस्टिक मध्ये भारत कुठे आहे आणि पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत भारत कुठे असेल याची देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु आपल्या ज्या स्पेशल कार्यक्रमात सध्या एक वेळ झाली आहे ब्रेकची. छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ऑलिम्पिकमध्ये आजचे दिन कधी येणार याची आपण चर्चा करतोय. ऑलिम्पिक मधलं माहिती नाही, परंतु किमान जिम्नॅस्टिकमध्ये बरे दिवस आले तसं आपल्याला म्हणायला लागेल. आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी हरीश परब सर पण आपल्यासोबत आहे. सर, आपण बघितले की दीपा कर्माकर सारखी एखादी खेळाडू अचानक येते आणि एवढा चांगला परफॉर्मन्स करते, तर जिम्नॅस्टिकमध्ये किमान भारताला अच्छे दिन आले असं म्हणता येईल की मग हे एक ऍक्सिडेंट आहे, याच्यानंतर फारशी पुढे प्रगती होईल नाही होईल माहिती नाही? नाही, ॲक्सिडेंट तर नाही आहे. कारण काय की दीपा कर्माकर आज जी मीडिया आहे त्याच्यामुळे लोकांसमोर आलेली आहे. पण दीपा कर्माकरच्या आधीसुद्धा आपले महाराष्ट्राचे मानसी टोपकर म्हणा किंवा शर्वरी कुलकर्णी किंवा वेस्ट बेंगॉलच्या काही मुली, म्हणजे काही बरेचसे जिम्नॅस्ट खूप चांगले होते, म्हणजे खूप ग्रेसफुल होते. म्हणजे त्यांना मला पण असं वाटतं की ते सुद्धा ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकले असते आणि त्यांनी जबरदस्त धडक मारली असते. परंतु त्यावेळेचं जे जिम्नॅस्टिक्समधलं जे अज्ञान आहे किंवा जिम्नॅस्टिक्स एवढा पॉप्युलर नव्हता किंवा जिम्नॅस्टिक्सकडे लोक त्या दृष्टिकोनातनं बघत नव्हते. जिम्नॅस्टिक्स म्हणजे त्यांना कुठेतरी सर्कस वगैरे असं वाटायचं. पण जे करमरकर सरांनी सांगितलं की 2010ला जे कॉमनवेल्थ जे दिल्लीमध्ये झालं, त्यानंतर जे 2009 पासून वगैरे जे आम्हाला फॅसिलिटीज मिळाल्या जिम्नॅस्टला, जर तुम्ही कॉमनवेल्थचा जर दीपाचा परफॉर्मन्स बघितला असेल 2010, इतका चांगला नव्हता. पण त्याच्यानंतर तिला त्रिपुराला पूर्ण जिम्नॅस्टिकचा एक अख्खा सेट देण्यात आला आणि त्यानंतर तिने जो जोर धरला. मग एक मिनिट फक्त तुम्हाला थांबवतो सर. हा जो सेट दिला, हा पुढाकार कोणाचा होता? सरकारने पुढाकार घेतला की मग संघटनांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले? 2010 साली जिम्नॅस्टिकचा जर एक सेट तुम्ही बघितला तर तो कमीत कमी 2.5 ते 3 करोडचा असतो आणि असे 10 सेट भारतामध्ये आले होते. कारण तोपर्यंत जे आपले जिम्नॅस्ट होते त्यांना कधी इम्पोर्टेड ॲपरेटस काय असतात ते माहीतच नव्हतं. पण हे कॉमनवेल्थच्या दृष्टिकोनातनं जे 10 सेट आले त्याच्यातले मला वाटतं 4 सेट दिल्लीमध्ये IG स्टेडियमला आहेत. बाकीचे प्रत्येक स्टेटकडे एक सेट गेले. त्यातला एक सेट जो आहे तो दीपाला दिला गेला, कारण त्यावर्षी नॅशनल गेममध्ये दीपाने 5 गोल्ड मेडल्स मारली होती आणि लोकांना असं वाटलं की हिच्याकडनं काहीतरी अपेक्षा आहेत. पण दुर्दैवाची घटना अशी की 2 वर्ष पुण्याला जी बालेवाडी आहे तिथे जिम्नॅस्टिकचा कॅम्प होता आणि त्यावेळेला 2010 साली आशिष कुमार जो अलाहाबादचा आहे त्यांनी बालेवाडीच्या इथे 2 वर्ष सराव करून त्यांनी तिथे मेडल मारलं होतं. त्याच्यानंतर एशियनला पण मेडल मारलं होतं आणि ऑलिम्पिक
साठी क्वालिफाईड पण तो होणार होता, परंतु संघटनांच्या आपापसातल्या वादामुळे जो पत्रव्यवहार आहे तो वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तो आशिषचा चान्स गेला. आणि आज जे आपण म्हणतो की दीपा कर्माकर फर्स्ट इंडियन जिमनास्ट जी ऑलिम्पिकला क्वालिफाय झालेली आहे, तर एखाद्या वेळेस त्याच्या जागी आशिष कुमार हे नाव असतं आणि त्याचं खूप मोठं नुकसान ह्या संघटनांच्या आपापसातल्या वादामुळे झालं. आणि इथे प्रत्येकजण सरकारला दोष देतो, पण मी सरकारकडे एवढी बोट दाखवत नाही जेवढी मी संघटनांकडे दाखवतो. आज सुद्धा जिम्नॅस्टिकची गेली 2 वर्ष नॅशनलच झाल्या नाहीत आणि एक नॅशनल आता गेल्या वेळेला हरियाणा झाली, त्याच्यावरती सुद्धा दुसऱ्या संघटनांनी कोर्टामध्ये जाऊन ती बँड आणलं त्याच्यावरती. तर मला असं म्हणायचं आहे की कुठेतरी या संघटनांचे जे आपापसातले वाद आहे, कारण ह्यांचे खेळाडू नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते खेळाडू किंवा कोचला जे काय इतकी वर्ष मेहनत केल्यानंतर जे दुःख होतं त्याचा अंदाज नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्या खुर्च्यांसाठी फक्त भांडत बसलेले आहेत. तर कुठेतरी सरकारने असं ठोस पाऊल उचललं पाहिजे की ज्या ज्या संघटना म्हणतायत की नाही आमची फेडरेशन खरी आहे, तर त्यांनी नॅशनल भरवायलाच पाहिजे. खेळाडूंना काय, खेळाडू आम्ही 2 नॅशनल खेळू, त्याच्यात उलटा आमचा एक्सपिरियन्स वाढेल. पण जर संघटनांनी जर स्वतः नॅशनल घ्यायची नाही आणि दुसरे जे नॅशनल घेत आहेत त्याच्यावरची बँड आणायचा, मग मुलं जर नॅशनलच खेळू शकले नाही तर इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिकचं कशाला बघायचं. बिलकुल विश्वजित, आपण जे बघितलं आता की नॅशनल गेम्स होत नाही, संघटनांमधला वाद आहे, एक खेळाडू म्हणून तू कितपत सहमत आहे या मताशी? किमान नॅशनल गेम तर घ्या, या देशात खेळाडू आहेत की नाही आणि आहेत तर कुठल्या याच्यात चांगले खेळतात हे पण माहिती नाही. आम्ही विश्वजित काय सांगेल, विश्वजितला असं याचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यातनं तो बाहेर आलाय. म्हणूनच मी विश्वजितला विचारलं, मुद्दामून तो प्रश्न विचारला की किमान खेळ तो दिवस कधी येणार की संघटनांच्या वर अवलंबून असल्यापेक्षा संघटनांच्या विरोधात खेळाडू देखील एखाद्या वेळेस आवाज उठवतील की हे इथे तुम्ही चुकताय, खेळाची आणि आमची माती करताय. विश्वजित. निश्चित हरीश बरोबर मी अगदी सहमत आहे. आपल्याला कुठेतरी ह्या सगळ्या वादामध्ये कोणतरी गव्हर्नमेंटने एक अपॉइंट केला पाहिजे ज्याच्यामुळे खेळाडूंचं नुकसान नाही झालं पाहिजे. म्हणजे तुमचे वाद, तुमच्या खुर्च्या, आम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, तुम्ही तुमच्या खुर्च्या ठेवा, तुम्ही करा, पण आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की खेळाची प्रगती झाली पाहिजे आणि खेळाडूंचं नुकसान नाही झालं पाहिजे. जर एखाद्या संघटनेचा खेळाडू असेल किंवा त्याचा कोच त्या संघटनेशी जरा जवळचा असेल तर त्या पूर्ण टीमला त्रास होतो, असं होता कामा नये, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. आणि मग एखादा खेळाडू, जसं करमरकर सर म्हणाले, जर कोणी आवाज उठवला तर हे संघटक त्याला पूर्ण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. मग जर तो टॉप परफॉर्मर नसेल तर तो पूर्णपणे संपून जातो. तर ह्याच्यासाठी कुठेतरी एक गव्हर्नमेंटने कोणतरी ज्युरिस्डिक्शन ठेवलं पाहिजे ज्याच्याकडून खेळाडूंचं नुकसान नाही होणार आणि संघटनेवर कुठेतरी चाप राहील, असं काहीतरी गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी गव्हर्नमेंटवर अवलंबून राहायचं विश्वजित, हाच प्रश्न आहे. कुठल्या क्षेत्रात नाव काढले की म्हणतात सरकारने याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हाच प्रश्न घेऊन करमरकर सर मी तुमच्याकडे येणार आहे, परंतु आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकच्या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये संघटनांमधला जो वाद आहे तो चर्चेत पुढे येतोय. बघूयात आणखी कुठे कुठे भारतीय खेळाडू आणि खेळ कमी पडतायत. कुठे जाऊ नका, पहा फक्त IPN लोकमत. ऑलिम्पिकमध्ये अच्छे दिन कधी येणार? संघटना चांगल्या वागायला लागल्यानंतर आपण अपेक्षा करू शकतो. ब्रेक अगोदर आपण संघटना कशी माती करतायत भारतीय खेळाची यावर चर्चा करत होतो आणि आता आपल्यासोबत बॉक्सिंग कोच कृष्णा दास पण आहे, या वर्षी बॉक्सिंगमध्ये आपल्याला एकही मेडल मिळालेलं नाही आहे आणि गेले 3-4 वर्षापासून बॉक्सिंगला संघटना पण नाही आहे. कृष्णा दास, बॉक्सिंगची माती केली आहे तुमच्या संघटनेने? ॲक्च्युली संघटनेने असं बोलता नाही, पण काही पॉलिटिशियन लोकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या खेळामध्ये आणि त्यामुळे फेडरेशन गेली 4 वर्ष सस्पेंड आहे. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी म्हणजे नवीन संघटना ओपन झाली होती, परंतु काही पुन्हा इंटरनल प्रॉब्लेममुळे ती बरखास्त करण्यात आली. तर अशा मी 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. तुमचा सगळा वेळ इलेक्शन घ्या, परत त्या इलेक्शनला ऑब्जेक्शन होते, परत तुम्ही निवडणुका घेता. अहो तुम्ही खेळाडू कधी शोधणार, त्यांच्यावर मेहनत कधी घेणार की मग फक्त निवडणुका घेणार? नाही, पण एखाद्या खेळाडूला पुढे घ्यायचं असेल तर त्याला संघटना लागणारच ना, किंवा तो डायरेक्ट कसा कुठल्या खेळाला पार्टिसिपेट करू शकतो? त्याला संघटने थ्रूच तिथे जावं लागणार खेळामध्ये भाग घेण्यासाठी.
मग मला एक सांगा की संघटनाच नाही आहे 4 वर्षात, तर ऑलिम्पिकसाठी आता ही जी निवड झाली बॉक्सरची, फक्त मग इथे जे काय हरियाणा दिल्ली याच्या जवळचे होते त्यांना तुम्ही पाठवणार, महाराष्ट्राच्या बॉक्सरचं नाव पण दिसत नाही. नाही तसं नाही. ॲक्च्युली गेल्या वर्षी जे 4 वर्षापूर्वी जे कॅम्पमध्ये बॉक्सर होते इंडिया कॅम्पमध्ये, त्यांच्यामध्ये इंटरनल सिलेक्शन घेऊन त्यातलेच बॉक्सर पुढे ऑलिम्पिकसाठी पाठवले गेलेत. त्यामुळे नवीन जी मुलं आहेत, जी नवीन बॉक्सर्स आहेत, त्यांना काय संधीच मिळाली नाहीये. 4 वर्षामध्ये त्यांचं टॅलेंट कुठे त्यांना दाखवता आलं नाही. म्हणजे एक पिढी बर्बाद झाली म्हणायला लागेल. 4 वर्ष जर संघटनेला माहीतच नाही की नवीन खेळाडू आले. बरेच बाकी सगळं सोडून द्या, आता परिस्थिती काय आहे तुमच्या संघटनेची, आणि म्हणजे काही अस्तित्व आहे पुढे, निवडणुकांचे प्लॅनिंग आहे की मग बॉक्सिंगच्या काही मॅचेस टुर्नामेंट घेण्याचे? पुढच्या महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत आणि त्याच्या पुढच्या महिन्यात ताबडतोब मग नॅशनल स्पर्धा सुरू होणार आहेत. करमरकर सर, 4 वर्ष बॉक्सिंगला संघटनेचा आधार नाहीये, निवडणुका होत आहेत, मग ऑलिम्पिकमध्ये जो 0 बॉक्सिंगला मिळालाय तो जस्टिफाय करायलाच लागेल. नाही, पण म्हणून ते थोडेच जबाबदारी घेणार आहे. ते दोन्ही जे गट तट आहे. मग सर फेडरेशन आहे कशासाठी, संघटना कशासाठी आहे? ऑलिम्पिकच्या वाऱ्या करण्यासाठी, पण खेळाडू काय झालंय घडवण्यासाठी, प्रकार काय असा झालाय. त्यांची गरज काय? नाही, एक गोष्ट समजून घेऊया की सरकार आणि ह्या स्वायत्त संघटना यांच्यात स्वायत्तता हा मुद्दा झालेला आहे की त्या संघटना म्हणतात आम्ही स्वायत्त आहोत. पण स्वायत्त आहोत याचा अर्थ तुम्ही काही करा, तुमची मनमानी करा, ह्याला कुठेतरी अंकुश लावला पाहिजे. याच्यासाठी एक बिल आणावं, स्पोर्ट्स बिल आणावं, असे प्रयत्न चालू आहेत, बरेच वर्ष चालू आहेत. पूर्वी काँग्रेसचं आणलं तेव्हा भाजपने विरोध केला होता. आता मी ऐकलं शरद पवारने अनुराग ठाकूर हे त्यात पुढाकार घेत आहेत. ते करून जर चांगलं बिल तसं आणलं गेलं, यांच्यावर काहीतरी नियंत्रण पाहिजे. म्हणजे तुम्ही जे बॉक्सिंगचं म्हणाला, जिम्नॅस्टिक्समध्ये तेच आहे, जलतरणात तेच आहे, बास्केटबॉलमध्ये तेच आहेत. 4-5 संघटना अशा दुभंगलेल्या आहेत. आणि दुसरं एक तुला सांगतो की दरवेळेला प्रश्न येतो की खेळांसाठी पैसा किती. तर मी तुला आधीच एक सांगेन की खेळ त्याच्यात खेळ कशाशी जोडले पाहिजेत, आरोग्याशी जोडले पाहिजेत, शिक्षणाशी जोडले पाहिजेत, पर्यावरणाशी जोडले पाहिजेत. आणि कृपा करून नरेंद्र मोदी आणि या लोकांनी बुलेट ट्रेनसारख्या कल्पना सोडून द्याव्या. नाही झाली बुलेट ट्रेन 1-5 वर्ष तर काही बिघडत नाही, पण यांच्यासाठी पैसा पाहिजे. आमचं आयुष्य, आमचं जनजीवन ह्याच्यातनं सुधरेल. शिक्षण चांगलं पाहिजे, आरोग्य चांगलं पाहिजे, पर्यावरण चांगलं पाहिजे आणि खेळ चांगले पाहिजे. दुसरी एक गोष्ट सांगतो की जेणेकरून खाजगी क्षेत्रातनं पैसा उभं करता येईल, पण त्यासाठी सरकार, विरोधी पक्ष यांच्यात एकमत पाहिजे आणि एक तीव्र. पण संघटनांचं काय करायचं सर? एक मिनिट, पैसा येईलच ना. सर एक मिनिट, संघटना जरा बाजूला ठेव. माझा मुद्दा एवढाच आहे की ज्या मोठमोठे क्लब आणि जिमखाने यांनी सरकारकडून जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी खेळांसाठी न वापरता तिथे क्लब हाऊस उभी केली, तिथे पत्ते आणि दारू हे चालतं, आणि आज त्यांच्याकडे कुठे 25 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी असे ॲसेट्स आहेत. कॅश तर म्हणतो मी, 100 कोटीपर्यंत आहेतच. आणि असे जिमखाने प्रामुख्याने बड्या शहरात, म्हणजे प्रामुख्याने मुंबईत, खालोखाल पुण्यात, नाशिकला, कोल्हापूरला, नागपूरला आणि असे पसरलेले आहेत. माझं म्हणणं, ही जी गंगाजळी आहे तुमच्याकडे आली कुठनं? तुम्हाला सरकारने जागा दिली होती कशासाठी? खेळांसाठी दिली होती. आता ही गंगाजळी जप्त करावी किंवा त्यातला एक 80% भाग जप्त करावा. सरकार जर तनखेबंदी आणू शकत होतं, संस्थानिकांचे तनखे बंद करू शकत होतं, पण असं करायला या सरकारला हे फार क्रांतिकार वाटेल. खूप छोटी गोष्ट आहे, पण ह्याच्यातनं एक स्पोर्ट्स फंडसाठी 100-200 कोटी रुपये महाराष्ट्रासारख्या याच्यात, तसेच बँगलोरला होतील, तसेच दिल्लीला होतील, तसेच सगळ्या मोठ्या शहरातनं होतील. बिलकुल बिलकुल. करमरकर सर, हरीश सर, तुम्ही सहमत आहात जो काय उपाय आता करमरकर सरांनी सुचवलेला आहे? मी सहमत आहे सरांबरोबर. दुसरं इथे मी एक म्हणू इच्छितो की सरकारकडनं आपण जे अपेक्षा करतो की सरकारने इतका पैसा दिला पाहिजे. आपण बघतो की ऑलिम्पिकला मेडल आल्यानंतर तुम्हाला करोडो रुपये दिले जातात, पण ते जो 4 वर्षाचा जो पिरियड आहे त्या वर्षी जे ट्रेनिंग लागतं त्या ट्रेनिंगसाठी फक्त खेळाडू आणि त्याचा कोच हा झटत राहतो. त्यावेळेला जो होणारा वारंवार जो खर्च आहे तो कोणी निर्माण करायचा? कारण मोस्टली आपण जे बघितलं की खेळामध्ये जी मुलं आहेत ही मोस्टली मध्यमवर्गीय आहेत किंवा अगदी खालच्या सरांनी सांगितलं की बऱ्याच आदिवासी शहरांपर्यंत खेळ पोचलाच नाही आहे. आणि पोचून तरी काय फायदा आहे, कारण जो वारंवार सरावासाठी होणारा जो खर्च आहे
तो कुठून आणायचा, कारण तो त्या एका ऑलिम्पिकच्या खर्चापेक्षा 10 पटीने जास्त आहे. आता छोटी गोष्ट जर सांगायची झाली तर नॅशनल गेम झाल्या होत्या, त्यांच्यामध्ये त्यांनी प्राईज मनी डिक्लेअर केली होती की फर्स्ट प्राईजला 5 लाख रुपये, 3 लाख, 2 लाख. 2 वर्ष उलटून गेली, परंतु अजून खेळाडूंनी जे मिळवलेले हक्काचा त्यांचा जो पैसा आहे तो अजून मिळालेला नाही. त्याच्याकडे पण कुणाचं लक्ष नाही. आम्ही हा जो पैसा खेळाडूंना मिळतो याच्यातनंच आम्ही आमच्याच खेळाडूंसाठी किंवा मुंबईसाठी काही सुविधा निर्माण करतो. मग ह्या ज्या हक्काचे पैसे जर सरकार देऊ शकत नसेल किंवा त्याच्यासाठी संघटना फाईट करू शकत नसेल, तर मग ते असंच झालं की 4 वर्षानंतर ऑलिम्पिक आहे, ऑलिम्पिक आल्यानंतर नुसता गाजावाजा करायचा आणि परत 4 वर्ष शांत झोपायचं आणि पुढच्या ऑलिम्पिकला पुन्हा एकदा परत तेच विषय. आता साऊथ आफ्रिकेची टीम सुद्धा जिम्नॅस्टिक्समध्ये यावेळेला नव्हती, परंतु त्यांनी 2010 साली प्रोजेक्ट ऑलिम्पिक बनवलं आहे 2020साठी. म्हणजे 10 वर्षाचा पूर्ण प्लॅन केला आहे त्यांनी की साऊथ आफ्रिकेची टीम जिम्नॅस्टिक्समध्ये कशी येईल. पण आज 2020, 2016 4 वर्ष राहिलेत, तरीसुद्धा अजून आमच्याकडनं पेपर मागितले जात आहेत की तुमच्याकडे किती खेळाडू आहेत, कोण ऑलिम्पिकला 2020ला जाऊ शकतं. म्हणजे अवघे 4 वर्ष राहिलेले तरीसुद्धा आमच्या हातामध्ये ठोस प्लॅन नाही आहे. आणि हे कुठेतरी गव्हर्नमेंट करणार नाही, गव्हर्नमेंट तुमच्यासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करू शकेल, पण हे कुठेतरी संघटनांनी करायला पाहिजे. आणि संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा वर्षातनं एक नॅशनल घ्यायची आहे, त्यावेळेला सगळे एकत्र येतात. ती पण आता गेली 2 वर्ष नॅशनल झालेले नाहीत. माझ्या मुलींना नॅशनल काय असते माहीत नाही आहे. ज्या मुली लहान गटातनं वरच्या गटात आलेल्या आहेत, इम्पोर्टेड ॲपरेटस काय ते माहीत नाही. जर दीपा आज टॉपला आहे, दीपासारख्या आणखीन बऱ्याच मुली टॉपला आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या पण आहेत. ह्यांच्याबरोबर वारंवार जर लहान गटातल्या मुलींच्या स्पर्धा झाल्या तर त्यांचा जो अनुभव आहे त्याच्यातनं 1 आणि 2 नाही तर पूर्ण भारताची टीम सुद्धा जिम्नॅस्टिक्समध्ये क्वालिफाय करू शकेल. आपल्याकडे तेवढे बिलकुल असं स्वप्न बघायला काय हरकत नाही, ऐकायला पण चांगलं वाटतं की भारताची टीम घडू शकतं, परंतु हे होताना दिसत नाहीये. दर 4 वर्षानंतर परिस्थिती तीच असते. आपण आतापर्यंत प्रॉब्लेमवर चर्चा केली, परंतु फिटनेस आणि क्रीडा संस्कृती ह्या देखील गोष्टी आहे ज्या कुठे ना कुठे आपल्या खेळांना आणि आपल्या खेळाडूंना मारक ठरतायत का, या विषयावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आता या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. ऑलिम्पिकमध्ये भारताला आजचे दिन कधी येणार यावर आपण चर्चा करतोय. आणि या शेवटच्या सेगमेंटमध्ये भारतातली जी क्रीडा संस्कृती आहे किंवा ती आहे की नाही हेच माहिती नाही, तर हे कुठेतरी मारक ठरतंय का. आपल्यासोबत डॉक्टर ओंकार बेळगे आहेत, जे सातत्यानं अमेरिकेत आणि बाहेर इतर देशांमध्ये जाऊन खेळाडूंना मदत करत असतात फिटनेसमध्ये. ओंकार, तू जेव्हा बाहेरच्या देशात जातो तेव्हा तिथली जी संस्कृती आहे, खास करून क्रीडा संस्कृती, ती काय आहे आणि आपल्यापेक्षा ती किती वेगळी वाटते? नाही, आपल्यापेक्षा वेगळी नाही, दे आर मोर इन्क्लुझिव्ह. त्यांना लक्षात घ्या, मी तर आयुर्वेदिक डॉक्टर आहे, माझा MD आयुर्वेदात आहे, तरी त्यांना वाटतं की ते माझी हेल्प घेऊन त्यांच्या पटूंमध्ये 1% तरी इम्प्रूव्हमेंट आणू शकतात विथ नॅचरल थेरपीज. आपण रिसेंटली बघितलं मायकल फेल्पला कपिंग्सचे मार्क्स होते, तर अशा थेरपीज आम्ही पण करतो. ज्याचा सॅड पार्ट आहे की इंडियामध्ये आयुर्वेद आपला असून आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत, आणि ते लोक आम्हाला बोलवतात, बेलीजमध्ये बोलवतात, US मध्ये बोलवतात, आणि प्रत्येक क्षेत्रात म्हणजे सायकलिंग, स्विमिंग, शूटिंग, त्यांचे जे सॅनडिएगोला जे ऑलिम्पिक दालन आहे तिथे ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे ते लोक येऊन बोलू शकतात. आणि राईट फ्रॉम सिम्पल मसाज टेक्निक्स टू कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स, योगा टेक्निक्स, बेसिक शिरोधारा, हे तिथे ते इन्कल्केट करायची त्यांची तयारी आहे. अजून भारतात एवढं आपण इव्हॉल्व नाही झालोय. आपल्याला अजून वाटतं की कोणतरी फॉरेन कोच यावा, फॉरेन कोचेस नाही खरं, फॉरेन सपोर्ट यावा आणि त्यांनी आपल्याला कंडिशनिंगला हेल्प करावं. आपल्या इकडे पण कंडिशनिंग कोचेस खूप चांगले आहेत. खरं मला इथे सगळे जे आपले दिग्गज स्पोर्ट्समन आहेत त्यांना एकच सांगायचं की आपल्या नेत्राच्या जे सगळ्यात जवळ असतं ते कधी दिसत नाही, तसं हे आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेद आणि योगाचा त्यांनी वापर करावा आणि त्यांच्या स्पोर्ट्समनशिपमध्ये, त्यांचे जे स्पोर्ट्समन त्यांच्या परफॉर्मन्समध्ये अजून एनहान्समेंट होईल, ह्याच्यात काहीच वाद राहणार. बिलकुल. विश्वजित, मला हाच प्रश्न तुला विचारायचा आहे की क्रीडा संस्कृती किंवा लहानपणापासून शाळा आणि इकडे एक जी उदासीनता आहे खेळांबद्दल, ती पण कुठेतरी मारक ठरते आपल्याला? निश्चित. अमित, तुला सांगायचं की आपण आता विचार करूया की हे वाढवायचं कसं, आपलं परफॉर्मन्स एनहॅन्स कसं करायचं. आणि ते एनहॅन्स करण्यासाठी आपल्याकडे सर्वात मोठा
फायदेशीर मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याकडे जास्त पॉप्युलेशन आहे, आपल्याकडे मेहनत करणारी भरपूर मुलं आहेत, भरपूर माणसं आहेत, त्यामुळे क्वांटिटी आपल्याकडे जास्त आहे, पण आपण अजून त्या टॅलेंटला सर्च करण्याचा प्रयत्नच केला नाही आहे. तर आपल्याला हा खेळ म्हणजे सगळे गेम्स हे मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यांना एखादी संधी मिळाली पाहिजे. इतकंच नव्हे तर फिजिकल फिटनेस तू बोललास, क्रीडा संस्कृती बोललास, ह्याला जन्म आपण कुठेतरी दिला पाहिजे. आणि जन्म देण्यासाठी आपल्याला 1ली ते 10वी हा शिक्षण जे आपलं आहे त्याच्यामध्ये क्रीडा आणि फिजिकल फिटनेस किंवा फिजिकल एज्युकेशन म्हणून जो सब्जेक्ट आहे तो 1ली ते 10वी सगळ्या मुलांना शिकवला पाहिजे. आणि प्रत्येक वर्षामध्ये त्यांना वेगवेगळ्या खेळाची ओळख करून दिली पाहिजे. मग ज्याच्यामध्ये टॅलेंट असेल, ज्याच्यामध्ये त्या खेळाची आवड असेल ते मिळतील. आणि मग मी तुला सांगतो एवढे टॅलेंट्स मिळतील की आपल्याला चीन आणि अमेरिकेबरोबर आपण कॉम्पिटिशन करू शकू. यात मला काही म्हणजे 100% विश्वास आहे की हे होऊ शकतं. फक्त ह्यासाठी आपल्याला ही अगदी शिक्षणात हे आलं पाहिजे. म्हणजे हे जे पालक आहेत ना, हे केमिस्ट्री फिजिक्ससाठी 40-40 हजाराच्या ट्युशन लावतात, पण मुलांना खेळायला पाठवत नाहीत एखाद्या स्पोर्ट्स क्लबमध्ये. तर ते शिक्षणात आलं की त्यांना मार्क मिळावे म्हणून ते त्यांना हे सगळं शिकवतील. याचबरोबर मनुष्य चांगला व्हावा आणि त्यासाठी मनुष्याला फिटनेसची गरज आहे, मग तो कुठच्याही फील्डचा असो. आणि मग त्यासाठी ह्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना फिटनेसचं महत्त्व कळेल. आणि फिटनेस आणि स्पोर्ट्सकडे जर त्यांचं अटॅचमेंट लहानपणापासून राहिलं तर स्पोर्ट्स संस्कृती आपोआपच जागृत होईल. बिलकुल. हरीश सर, अगदी थोडक्यात स्पोर्ट्स ऑलिम्पिकमध्ये अच्छे दिन येण्यासाठी काय केलं पाहिजे, अगदी थोडक्यात? मी एकदम विश्वजित बरोबर सहमत आहे की ज्या पद्धतीने आज आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये आपण शिक्षणच करत बसलो आहे. माणसाला जसं 2 हाताची गरज आहे, 2 पायाची गरज आहे, अदरवाईज आपण म्हणतो की तो अपंग आहे, तर आपण शिक्षणाची एकच बाजू स्ट्रॉंग करून आपण आपल्यामध्ये एक अपंगत्व आलेलं आहे. तर शिक्षण आणि त्याच्याबरोबर शारीरिक क्षमता म्हणजे ह्या जर दोन्ही गोष्टी आपण बरोबरीने जर डेव्हलप केल्या तर आपल्याकडे टॅलेंट तर आहेच. आणि हे जे काही संघटनांचे आपापसातले वाद आहेत ते जर आपण मिटवले आणि एक लॉंग टर्म प्लॅन केला, जसं पहिलीमध्ये मुलगा आल्यानंतर आई विचार करते की ह्यांनी डॉक्टर बनायला पाहिजे, इंजिनियर बनायला पाहिजे, त्या पद्धतीने माझ्या मुलाकडे जर फिजिकल तो खूप स्ट्रॉंग आहे तर त्यांनी ऑलिम्पियन बनायला पाहिजे, हे सुद्धा कुठेतरी पॅरेंट्सने ठरवलं पाहिजे. आणि शिक्षणाबरोबर खेळाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. बिलकुल. करमरकर सर, अगदी थोडक्यात उपाय काय आहे? समस्यांची चर्चा खूप झाली. उपाय एकच आहे की शाळेतले जे स्पोर्ट्स टीचर्स आहेत पहिले ते बीएड घेणं बंद करा आणि NISचेच लोक ठेवायचे, असं एक धोरणात्मक निर्णय घ्या की NISमध्ये एका वर्षात एकच खेळ तुम्ही शिकता, बीएडला एका वर्षात तुम्ही 25 खेळ शिकता, म्हणजे काहीच शिकत नाही. तर ते आणायचे, त्यांना चांगले पगार द्यायचे. आणि ह्याच्यासाठी कुठल्याही सरकारकडे पैसा नाही, कारण धोरण तसं नाही. तर सरकारांनीच आपलं धोरण बदललं. पुन्हा एकदा सांगायचं तेच की क्रीडा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यांना प्राधान्य दिलं. बुलेट ट्रेन सारख्या गोष्टी सोडून दिल्या एक 5 वर्षासाठी तर काही बिघडत नाही. ह्या पायाभूत गोष्टी आहेत, यांच्यावर खर्च करा, याने समाज बदलेल. आणि हे जोर होत नाही तर बाकीच्या गोष्टी अर्थ नाही. आणि जे आता विश्वजित म्हणाला की शाळेतनं स्पोर्ट्स कंपल्सरी करणार कुठलं, शाळांकडे मैदानं कुठे आहेत? तर पहिले पाहणी करा, सर्वे करा किती शाळांकडे मैदान आहेत. आणि ज्या शाळांकडे मैदान आहे किंवा बाजूला असली तरी हरकत नाही, त्यांना पहिलं प्राधान्य द्या. त्यांना एक कॅटेगरी करा. ज्यांच्याकडे मैदान आहेत किंवा खूप दूर आहेत ती दुसरी कॅटेगरी करा. दोघांचे विचार वेगळे करा. पण ह्याच्यासाठी खेळाला सिरियसली घेतलं पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये जिंकलो किंवा हरलो काय हा 4 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा विषय असू नये. हा आपल्या राहणीमानात आपल्या मनाला वर्षभर टोचणारा आयुष्याचा विषय बनला पाहिजे. बिलकुल. खेळ हा आयुष्याचा विषय बनला पाहिजे असं सर म्हणतात. आपण चर्चा करत होतो की ऑलिम्पिकमध्ये अच्छे दिन कधी येणार. धन्यवाद. मी सर्व पॅनलचे धन्यवाद मानतो या चर्चेसाठी. एक गोष्ट निश्चित आहे, ज्या देशामध्ये ऑलिम्पिक मेडलिस्टला ऑलिम्पिकमध्ये सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल मिळाल्यानंतर तिच्या खेळापेक्षा जेव्हा जातीची चर्चा जास्त होते, ऑलिम्पिकला एखादा खेळाडू पाठवताना त्याच्या टॅलेंटपेक्षा त्याचा प्रांताचा विचार जेव्हा जास्त होतो तेव्हा ऑलिम्पिकमध्ये त्या देशाच्या नावावर 2 पदक लागले. त्याची लोकसंख्या 120 कोटी असल्यानं काहीही फरक पडणार नाहीये. कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्ही चर्चा केल्याने देशाला मेडल्स मिळणार आहेत का? तर आम्हाला माहिती आहे की अशी चर्चा केल्यानं देशाला मेडल मिळणार नाही. परंतु एका गोष्टीची सगळ्यांनी
नोंद घेतली पाहिजे की प्रश्न विचारणं हा आमचं कर्तव्य आहे. पुढच्या 4 वर्षात किती फरक पडेल माहिती नाही, परंतु 4 वर्षानंतर हीच परिस्थिती राहिली तर टोकियो ऑलिम्पिक नंतर देखील आम्ही परत हाच प्रश्न विचारू. तोपर्यंत तुम्ही विचार करा की या देशात खेळांना आणि खेळाडूंना सन्मान मिळेल का. धन्यवाद.